मित्रांनो, ब्रिस्टॉल येथे झालेल्या चौथ्या सामन्यात भारताचा तब्बल 9 विकेट्सने दारुण पराभव झाला आहे आणि फक्त सामनाच नाही तर या मानहानीकारक पराभवामुळे टीम इंडियाने मालिका सुद्धा गमावली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी सध्या प्रचंड निराशाजनक होताना दिसतीये. आधी आयर्लंड आणि आता इंग्लंड विरुद्ध टी20 मालिका गमावल्यामुळे टीम इंडियाने गेल्या 7 वर्षांतील सर्वात लाजिरवाणी कामगिरी केली आहे. पण एवढंच नाही, या पराभवासोबतच श्रेयस अय्यरच्या नावावर एक अत्यंत नकोसा आणि लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सलग 5 सामने गमावणारा श्रेयस अय्यर हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. एकीकडे मिस्टर 360 सूर्यकुमार यादवला कर्णधार म्हणून 5 पराभव पाहण्यासाठी तब्बल 2 वर्षांचा काळ लागला होता, तर दुसरीकडे श्रेयस अय्यरने अवघ्या 2 आठवड्यांत हा अत्यंत वाईट अनुभव घेतला आहे. सलग 2 मालिकांमधील पराभवानंतर आता श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीवर आणि त्याच्या नेतृत्वावर खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा.